मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार. एकही बहीण वंचित राहू देणार नाही. सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना, ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे. बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर करण्यासाठी कालच कॅबिनेटची बैठक सुद्धा पार पडलेली आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु ज्यांना अजून जून हप्ता मिळालेला नसेल त्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितपणे 4,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत. परंतु यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती काही फेक बातम्या वारंवार फिरत आहेत, बहिणींची फसवणूक सुद्धा करत आहेत. ही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये. मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले नाही. कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचं नाही. बघा लाडक्या बहिणीनं, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहे की लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जातील, लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र केले जातील. तर त्यावरती आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली होती, तुम्ही सुद्धा माहिती ऐकलेली आहे. परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत. तर ते 2 हप्ते कोणत्या महिन्याचे आहेत त्याची माहिती सुद्धा ऐकायची आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा 3,000 सन्मान निधी आपण डायरेक्ट डीबीटी केलेला आहे. तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले. तर बघा लाडक्या बहिणीनं, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितपणे 4,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणीनं, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होतील त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. ती माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तर बघा लाडक्या बहिणीनं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत. परंतु
एकाच दिवशी या 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील 55,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता म्हणजेच या 3 हप्त्यांचे 4,500 रुपये, त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी 3,000 रुपयाप्रमाणे हस्तांतर होईल आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। एकंदरीत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस 12,000 रुपये हस्तांतर सुद्धा होणार आहे। बहिणींचे रक्षाबंधन सण हा 100% गोड सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 20 जिल्ह्यामधील 55,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही काही महत्त्वाचे नियमांमध्ये बसत असेल तरच तुम्हाला हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2 दिवसांपूर्वी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 26,00,000 बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। या योजनेमधून त्यांचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या 26,00,000 फॉर्ममध्ये काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले होते। काही लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नव्हत्या तरी पण त्यांनी अर्ज केलेले होते। काही महिला सरकारी कर्मचारी होत्या, काही महिला सरकारी पेन्शन घेत होत्या तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेचे 12 हप्त्यांचे 18,000 रुपये राज्य सरकारचे घेतल्याचे सुद्धा निदर्शनास आलेले आहेत। अशा बहिणींना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी या 5 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। तर त्या 5 पात्रता अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणत्या बहिणींना पैसे मिळतील, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत आणि मागील हप्त्यांचे पैसे ज्या बहिणींना मिळालेले नव्हते त्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। तर ती अर्जंट सूचना म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर 3 कामे करायची आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी या 3 महिन्यांचे 4,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये हस्तांतर सुद्धा होणार नाही। ज्या लाडक्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे मिळवायचे असतील त्या सर्व लाडक्या बहिणीने 3 कामे करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं हे 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये आणि ज्या 12 बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी अगदी एका मिनिटामध्ये सांगत आहे। त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं। या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। बघा, हे 3 कामे लवकरात लवकर करायची आहेत। जर तुम्ही ही 3 कामे आज केले नाही तर तुम्हाला या 3 हप्त्यांचे पैसे म्हणजेच जून हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, ऑगस्टचा हप्ता, ओवाळणीचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार नाही। तुमचा अर्ज थेट अपात्र सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये या 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे पैसे हस्तांतर व्हावेत, गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर व्हावेत, रक्षाबंधनची ओवाळणी हस्तांतर व्हावी, तर त्या लाडक्या बहिणीने 3 कामे करणं गरजेचं आहे, तरच पैसे हस्तांतर होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं हे 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु हे 3 कामे पाहण्या अगोदर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। काही बहिणींनी नकली
बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण म्हणून अर्ज सुद्धा केलेले होते. बघा, अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर घोटाळे सुद्धा झालेले होते. तर ते घोटाळे सध्याच्या स्थितीला उघडकीस सुद्धा यायला लागलेले आहेत. काही सरकारी महिला होत्या, त्यांनी सुद्धा यामध्ये अर्ज केलेले होते. त्यांनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये घेतलेले आहेत. काही महिला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या होत्या, त्यांनी सुद्धा अर्ज केलेला होता. त्यांना सुद्धा हे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले आहेत. परंतु आतापासून या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या 5 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 5 नियमांमध्ये बसत नसाल तर तुमचा फॉर्म सुद्धा त्या 26 लाख फॉर्ममध्ये असणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुढील 4 वर्ष या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. बघा, हे 5 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, हे 5 नियम पाहण्या अगोदर लाडक्या बहिणीनं बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं प्रमुख 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहेत. तर या 12 बँकेमध्ये काही सरकारी बँका, सहकारी बँका, खाजगी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं या 12 बँकांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत, HDFC बँकेमध्ये पैसे येणार आहेत, ICICI बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोटक महिंद्रा बँकेमध्ये पैसे येणार आहेत, पोस्ट बँकेमध्ये पैसे येणार आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं सरकारी बँका, सहकारी बँका, खाजगी बँका या सर्व प्रकारच्या बँकांमध्ये पैसे सुद्धा येणार आहे. आता आपण ज्या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तांतर होतील तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं उद्या आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील तर ते उद्याचे आणि परवाचे जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणीने महत्त्वाची 3 कामे सुद्धा केलेली असावीत. जर तुम्ही 3 कामे केलेली असेल तरच तुमची प्रतीक्षा संपेल, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर ही 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणीनं जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर ते आधार कार्ड लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा अपडेट करायचं आहे. दुसरं जे काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे शेवटचं तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्या घरामध्ये 2 महिला लाभ घेत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुमच्या घरामधील 3 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील त्या ठिकाणी तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत. बघा, सर्व पात्रता बघितलेली आहेत. आता आपण कोणकोणती कामे करायची होती ती कामे सुद्धा बघितलेली आहेत. आता आपण थेट त्या 20 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. तुम्ही सुद्धा तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. अन्यथा तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुमची उद्या आणि परवा सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं या 20 जिल्ह्यांची यादी लगेच पाहून सुद्धा घेणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होणार होता. जुलै महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होणार होता. आणि ऑगस्ट महिन्याचा जो आपला 14वा हप्ता आहे तर तो 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार होता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आणि जून आणि जुलै हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करायचे होते, परंतु राज्य सरकारकडे निधी नव्हता. त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याच्या 60 दिवसांमध्ये करण्यात सुद्धा आलेली आहे. 60 दिवसांमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता थेट तुमच्या खात्यामध्ये
तिन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो डबल हप्ता मिळणार नाही. ज्या बहिणींना अगोदर हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्याच खात्यामध्ये डबल हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील. म्हणजेच ज्यांना जून हप्ता मिळालेला नव्हता, ज्यांना जुलै हप्ता मिळालेला नव्हता, ज्यांना अजून ऑगस्ट हप्ता मिळालेला नव्हता त्यांना तिन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील. ज्यांना जुलै हप्ता मिळालेला होता त्यांना फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच जून हप्ता मिळालेला असेल तर फक्त जुलै आणि ऑगस्ट हप्ता मिळेल. ज्यांना जून जुलैचा हप्ता मिळालेला होता त्यांना फक्त ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. त्यासोबत देणग्याचे पैसे मिळणार आहेत आणि रक्षाबंधनच्या वाणी 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे. आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. तुम्ही सुद्धा 2 मिनिटं कान देऊन हा व्हिडिओ सुद्धा ऐकायचा आहे. बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर ती सूचना म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदर एक दिवस हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा 9 ऑगस्टच्या रोजी रक्षाबंधन आहे तर तुमच्या खात्यामध्ये 8 ऑगस्ट पासून हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही. तुम्हाला 8, 9, 10 या 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर होतील. सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा. सर्व महत्त्वाची कामे करायची आहेत तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होतील. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही. सर्व माहिती बघितली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा.